मुंबईसह आसपासच्या परिसरांमध्ये पावसाचं थैमान आहे। महाराष्ट्रातील विविध भागात पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे। मान्सून सुरू झाल्यानंतर हवा तसा पाऊस पडला नव्हता, मात्र आज गुरुवारी आणि शुक्रवारी मुसळधार पावसाचा अनुमान लावला जात आहे। महाराष्ट्रातील काही भागांसह मुंबईतही ठिकठिकाणी पाऊस सुरू झालाय। तसेच पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने नागरिकांना दिलाय। मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले। इतकंच नाही तर मुंबईच्या आसपासची ठिकाणं जसं वसई, विरार, पालघर या ठिकाणी देखील पावसाने जोरदार थैमान घातलाय। गेल्या 2 दिवसांपासून पावसाचं वातावरण तयार झालं होतं, परंतु पावसाचा जोर तितका नव्हता। तर शुक्रवार सकाळपासून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे। तसंच हवामान विभागाने काही तास हे सावधान राहण्याचा देखील इशारा दिलेला आहे। काल रात्री काही प्रमाणात मुसळधार पाऊस हा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये लागला होता। तर आज म्हणजे शुक्रवारी पहाटेपासून जे आहे ते वसई, विरार, पालघर त्यासह मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। कोकणात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय। दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलाय। कोकणाच्या इतर भागातही मुसळधार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचबरोबर आता मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये परिस्थिती ही बिकट होत असल्याने हवामान खात्याने सावध राहण्याचा इशारा नागरिकांना दिलेला आहे।